नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आवाज खराब आहे यासाठी आधीच माफी मागून घेतो. आणि आजचा विषय आहे तो म्हणजे फडणवीसांच्या या नव्या सरकारमधला जो शपथविधी आहे तो बघताना माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कोणाच्या कसल्या आठवणी जाग्या झाल्या मला माहित नाही, पण मला हा सगळा शपथविधी बघत होतो तेव्हा जयंत पाटील तो बघतायत का असं सारखं मनात येत होतं. कारण जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील हे सुद्धा अशाच एका समारंभात मंत्रीपदाची शपथ घेत होते. आणि मला त्यांचा तो चेहरा शपथ घेतानाचा आत्ता आठवतो, कारण त्या शपथविधीला मी राजभवनावर हजर होतो. 1978 साली जेव्हा शरद पवारांनी तो ऐतिहासिक खंजीर वसंतदादांच्या पाठीत खुपसला असं म्हणतात, ते जे मंत्रिमंडळ होतं त्या पुरोध मंत्रिमंडळामध्ये शरद पवार 20-22 आमदार घेऊन आलेले होते. जनता पक्षाचे 99 आमदार होते. आणि जनता पक्ष म्हणजे आजचा भाजप, कालचा समाजवादी पक्ष, त्याच्यानंतर संघटना काँग्रेस, असे वेगवेगळ्या पक्षांचं एक कडबोळं होतं. आणि त्या कडबोळ्यामध्ये 77च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडणारे राजाराम बापू पाटील इस्लामपूरचे हे देखील जनता पक्षात सहभागी झाले होते. आणि 1978ची विधानसभा निवडणूक त्यांनी जनता पक्षातर्फे लढवली होती. आज जिथून जयंत पाटील विधानसभेवर निवडून येतात तो वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा मुळातच जयंत पाटलांच्या वडिलांचा आहे. सांगली जिल्ह्यातला आहे. आणि सांगली जिल्ह्यामध्ये कायम वसंतदादा पाटील विरुद्ध राजाराम बापू पाटील, जयंत पाटलांचे वडील, यांचा एक राजकीय संघर्ष काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत चालू असायचं. ते सतत एकमेकाला शह आणि काटशह देण्याचं राजकारण करत असायचे. आणि मला आठवतं की त्यावेळेला वसंतदादा पाटलांना शह देण्यासाठी, कारण वसंतदादा पाटील हे तेव्हा काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याशी आपलं पटणार नाही, आणि काँग्रेस आत्ताच दुबळी आहे आणि जनता पक्ष नव्याने लोकप्रिय होतोय हे बघून राजाराम बापू पाटील, जयंत पाटलांचे वडील, यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता आणि ते जनता पक्षात दाखल झाले होते. लोकसभेत आणीबाणीचा ठराव मांडणारे जगजीवन राम यांच्या नेतृत्वाखाली 77च्या लोकसभा निवडणुकीत जो काँग्रेसमधला एक गट बाहेर पडला, ज्यांना सीएफडी असं नाव होतं. सीएफडी म्हणजे काँग्रेस फॉर डेमोक्रेसी. हेमावती नंदन बहुगुणा आणि उत्तर प्रदेशचे हेमावती नंदन बहुगुणा आणि ओरिसाच्या नंदिनी सतपथी यांना सोबत घेऊन जगजीवन राम यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता आणि ते जयप्रकाशांनी जमवलेल्या विरोधी आघाडीत सहभागी झाले होते. आणि त्यांनी त्या फुटीर काँग्रेस गटाला सीएफडी असं नाव दिलं होतं, काँग्रेस फॉर डेमोक्रेसी. राजाराम बापू पाटील, जयंत पाटलांचे वडील, त्यावेळेला जगजीवनराम बाबूंचं नेतृत्व मान्य करून काँग्रेस विरोधी गटात सहभागी झाले होते. आणि पुढे त्याचं जे जनता पक्षात रूपांतर झालं तेव्हा राजाराम बापू पाटील जनता पक्षाचे नेते आणि उमेदवार म्हणून इस्लामपूर वाळवा या मतदारसंघातून निवडणूक लढले होते. गंमत अशी की ती लोकसभेची निवडणूक होती, ती सगळ्या विरोधी पक्षांनी काँग्रेस विरोधात एकाला एक उमेदवार देत लढवलेली होती, ज्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे 7 लोकसभा सदस्य निवडून आले होते. 7. शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, असे सगळे, संघटना काँग्रेस, असे सगळे एकत्र होते. आणि मला आठवतं तो एक मोठा इतिहास म्हणावा लागेल, कारण महाराष्ट्रातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे
3 खासदार निवडून गेले होते. अहिल्या रांगणेकर मुंबईतल्या डहाणू मधून, ज्याला आता पालघर म्हणतात, तो लोकसभा मतदारसंघ, तिथून लहानू कोम आणि बुरांडे पाटील म्हणून मला वाटते मराठवाड्यातून निवडून आले होते. असो, मुद्दा असा की विधानसभा निवडणुका ज्या काय 6-8 महिन्यांनी झाल्या, त्यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काँग्रेसचं बहुमत हुकलं आणि तरीही काँग्रेस फुटलेली होती. इंदिरा काँग्रेस आणि संघटना काँग्रेस या दोघांच्या लढाईत दोघांना 120 जागा मिळाल्या आणि त्यांचंही सरकार नाही, यांचंही सरकार नाही. जे काय झालं तेव्हा वसंतदादांचं सरकार पाडून शरद पवारांनी पुलोद बनवली. अवघे 20-22 आमदार काँग्रेसचे फोडले आणि जनता दलाच्या 99 आमदारांना, शेकापच्या 13-17 आमदारांना सोबत घेऊन, मार्क्सवादी आमदारांना सोबत घेऊन जे सरकार बनवलं, त्या सरकारमध्ये राजाराम बापू पाटील मंत्री होते. मला हे सगळं आठवण का सांगायचे की राजाराम बापू पाटील हे त्यामध्ये मंत्री होते, ज्यामध्ये शरद पवार हे मुख्यमंत्री झाले होते. असंच आघाडी सरकार होतं. पुरोगामी लोकशाही दल, पुलोद असं त्याचं नाव होतं. आणि त्याची आज आठवण का आली, तर याचं कारण असं की त्या आघाडीत पराभूत वाळवामधून राजाराम बापू पाटील पराभूत झाले होते, तरीही त्यांना मंत्री करण्यात आलं होतं. आणि त्याच सरकारमध्ये, त्याच निवडणुकीत वाळवा इस्लामपूर मतदारसंघात पराभूत झालेले आणखी एक नेते प्राध्यापक एन डी पाटील हे सुद्धा शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये मंत्री झाले होते. काय गंमत आहे बघा मित्रांनो. सांगलीच्या वाळवा इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघामध्ये पराभूत झालेले 2-2 उमेदवार हे शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये मंत्री झाले होते. त्यापैकी एक एन डी पाटील शेकापचे आणि दुसरे राजाराम बापू पाटील होते. पण जनता दल आणि शेकाप यांच्यात जागा वाटप होऊ शकलं नाही, म्हणून शेकापने स्वतंत्ररित्या निवडणूक लढवायची ठरवली आणि त्यामुळे राजाराम बापू पाटील विरुद्ध एन डी पाटील अशी लढत झाली होती. पण दुर्दैव असं की हे दोघेही उमेदवार वाळवा इस्लामपूर मतदारसंघात पराभूत झाले. आणि मला वाटते विलासराव पाटील किंवा असं काहीतरी नाव असलेला काँग्रेसचा उमेदवार इस्लामपूरमधून आमदार म्हणून निवडून आला होता, जो वसंतदादांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला पाठिंबा देणारा होता. आणि वसंतदादांच्याच पाठीत खंजीर खुपसून शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. पण हे इस्लामपूरचे आमदार त्यांच्याबरोबर शरद पवारांकडे आले की नाही मला आठवत नाही. पण शरद पवारांचं जे सरकार बनलं त्यामध्ये या काँग्रेसच्या विलासराव पाटील काहीतरी होते, त्यांनी ज्यांना हरवलं होतं असे 2 नेते एन डी पाटील आणि तुमचे राजाराम बापू पाटील हे दोघेही मंत्री झाले. लोकशाहीची विडंबना बघा मित्रांनो. ही विडंबना आहे. कारण ज्या 2 उमेदवारांना इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघाने फेटाळून लावलं होतं, पराभूत केलं होतं, तेच 2 शरद पवारांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. आणि जो इस्लामपूरच्या जनतेने निवडून दिलेला आमदार होता, तो त्याच विधानसभेत मला वाटते विरोधी पक्षात बसलेला होता. कशी गंमत असते बघा. आणि हा सगळा इतिहास मी तुम्हाला आज का सांगतो असा प्रश्न पडेल तुम्हाला. तर त्याचं कारण असं आहे की मी ज्या वेळेला कालचा नागपुरात झालेला 39 मंत्र्यांचा शपथविधी बघत होतो, तेव्हा त्यामध्ये मला 2 माणसं, 2 नावं अशी दिसली की ज्यामुळे मला एन डी पाटील आणि राजाराम बापू पाटील ही नावं आणि त्यांचा शपथविधी आठवला. परळी या विधानसभा मतदारसंघामध्ये 5 वर्षापूर्वी पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पराभूत झाल्या होत्या आणि त्यांना पराभूत करणारा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांचाच चुलत भाऊ धनंजय मुंडे होता. पुढे गेल्या लोकसभा निवडणुकीत
त्याच बीड मतदारसंघातून मला वाटते पंकजा मुंडे लोकसभेच्या उमेदवार झाल्या आणि परत एकदा पराभूत झाल्या. यावेळेला धनंजय मुंडे पण चुलत भाऊ हा सुद्धा त्यांच्या मदतीला बरोबरीला होता, पण तरीही पंकजा मुंडे पराभूत झाल्या. लोकसभा असो की विधानसभा असो, या दोन्ही वेळेला पंकजा मुंडे पराभूत झाल्या आणि तरीही त्यांचा आत्ताच्या फडणवीस सरकारमध्ये समावेश झालेला आहे. काल मी बघत होतो पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे, पंकजाताईंना आता विधान परिषदेत घेण्यात आले अन्याय दूर करण्यासाठी. म्हणजे हे एक गमतीशीर गोष्ट असते. सामान्य मतदार ज्यांना पराभूत करतो त्यांना मागल्या दाराने कायदे मंडळात विधानसभेत किंवा विधान परिषद किंवा राज्यसभेत आणलं जातं, त्याला अन्याय दूर करणं म्हणतात. तर मग त्यांच्यावर अन्याय कोणी केला हा पण प्रश्न विचारला गेला पाहिजे. प्रश्न विचारला गेला पाहिजे. ज्या मतदाराला तुम्ही सामोरं जाता तो मतदार तुम्हाला एकदा दोनदा निवडून देतो पण तिसऱ्यांदा पराभूत करतो, तेव्हा त्या मतदाराने तुमच्यावर अन्याय केला असेल तर लोकशाहीत मतदाराने जो कौल दिला त्याला अन्याय म्हणायचं का? गेली 5-5.5 वर्ष पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्यापासून आपल्यावर सतत अन्याय झाला, अन्याय झाला, पक्षात झाला, बाहेर झाला म्हणून रडतायत. पण मुद्दा असा आहे की त्यांचा पराभव का झाला? तो पराभव कोणा पक्षाने केला नाही, तो पराभव मतदाराने केलेला आहे. मतदार कोणाला तरी निवडून देतो आणि कोणाला तरी हरवतो. मग मतदाराने जो निवाडा दिलाय त्याला तुम्ही अन्याय म्हणत असाल तर मग न्याय कशाला म्हणतात याचा सुद्धा नव्याने शोध घ्यावा लागेल. मध्यंतरी विधानसभेत पराभूत झालेल्यांना पंकजाताईंना राज्यसभेत वर्णी लागली नाही म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून तक्रार झाली. परत विधानसभेला त्या पराभूत झाल्या, विधान परिषदेत आणल्या गेल्या आणि आता त्या मंत्री झाल्या. याला अन्याय दूर करायचा झाला असं म्हणायचं असेल तर मग न्याय कशाला म्हणतात त्याची सुद्धा एकदा व्याख्या लोकांनी केली पाहिजे, केली पाहिजे व्याख्या. कारण त्यांना पराभूत करून जो त्यांचा चुलत भाऊ 2019 मध्ये ती परळीची जागा जिंकला होता, प्रचंड मताधिक्याने जिंकला होता, तो पण आता त्यांच्या बरोबर त्याच मंत्रिमंडळात बसणार आहे. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा कोणाकडे, असा जो घरामधला एक वारसाचा संघर्ष 20 वर्षापूर्वी कधीतरी सुरू झाला आणि पुतण्याला विधान परिषदेत गोपीनाथ मुंडे घेऊन आले भाजपतर्फे आणि आपल्या मुलीला आपल्या विधानसभा मतदारसंघाचा वारसा दिला. त्यातून जो मुंडे घराण्यामध्ये संघर्ष सुरू झाला त्या संघर्षाची परिणिती कुटुंबात फूट पडली. धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, तिथून अजितदादा शरद पवारांच्या आशीर्वादाने मोठे झाले आणि शेवटी त्यांनी त्या परळी मतदारसंघावर चुलत्याचा वारसा आपल्याकडे आहे असं दाखवत 2019 मध्ये आणि परत 2024 मध्ये तो परळी मतदारसंघ जिंकला. त्याला पंकजा मुंडे यांच्यावरचा अन्याय कसा म्हणता येईल? आणि आता त्या दोनही भावंडांना एकाच मंत्रिमंडळामध्ये मंत्री करणं हा कोणाला न्याय आहे? हा वंजारी समाजाला न्याय आहे, हा ओबीसीना न्याय आहे, कोणाला न्याय आहे? मित्रांनो, याचा गंभीरपणे विचार व्हायला पाहिजे. आणि म्हणून मला हा सगळा जुना इतिहास आठवला की पुलोद सरकारमध्ये त्या इस्लामपूर मतदारसंघात एकमेकासमोर अटीतटीने लढलेले दोन्ही उमेदवार पराभूत झाले. प्राध्यापक एन.डी. पाटील आणि राजाराम बापू पाटील. आणि त्यांना हरवणारे आणि मतदाराने निवडून दिलेले हे विरोधी पक्षात बसले आणि एन.डी. पाटील आणि राजाराम बापू पाटील हे शरद पवारांच्या सरकारमध्ये, पुलोद सरकारमध्ये मंत्री झाले होते. मित्रांनो, लोकसभेला आणि त्याच्या आधी विधानसभेला ज्या पंकजाताई आपल्या मतदारसंघात पराभूत होतात, मतदार त्यांना पराभूत करतो,
त्यांना कुठल्याही मार्गाने मंत्रिमंडळात घेऊन येणं हा न्याय असू शकतो का, विचार करा. हा न्याय असतो का, विचार करा. माझं व्यक्तिगत, मी त्यांना कधी भेटलेलो पण नाही कोणाला, मी नेत्यांना भेटत नाही. पण ज्यावेळेला हे शब्द आपल्या कानी कपाळी आपल्या माथी मारले जातात तेव्हा त्याचा विचार केला पाहिजे. एकीकडे भाजप हा घराणेशाही घराणेशाही ओरडणार आणि दुसरीकडे एकाच घरातल्या दोन चुलत भावंडांना विधान कायदे मंडळातच नव्हे तर मंत्रिमंडळात आणून बसवणार. वायनाडला प्रियंका वाड्रा यांना उभं केलं तर घराणेशाही होत असेल, तर मग देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या पक्षातून का असेना दोन भावंड येऊन मंत्रिमंडळात बसत असतील तर याचा विचार करणं भाग आहे. आणि म्हणून मला तो प्रसंग आठवला की हा एन.डी. पाटलांना दिलेला न्याय होता की राजाराम बापू पाटलांचं पुनर्वसन केलेलं होतं मला माहित नाही, पण तो वाळवा इस्लामपूरच्या मतदारांवर केलेला अन्याय होता की ज्या दोनही नेत्यांना वाळवा इस्लामपूरच्या मतदारांनी साफ साफ नाकारलं होतं, त्यांनाच जर तुम्ही मंत्रिमंडळात बसवत असाल तर लोकशाहीत न्याय कशाला म्हणायचं आणि अन्याय कशाला म्हणायचं याचा नव्याने विचार करणं भाग आहे. राज्यसभा विधान परिषद अशी सभागृह कशासाठी निर्माण केली? पराभूत नेत्यांना मागल्या दाराने सत्तेत आणायचं यासाठी आहेत का, की जे थेट निवडणूक लढवू शकत नाहीत पण ज्यांची बुद्धी, ज्यांचा अनुभव, ज्यांचं कौशल्य, गुणवत्ता ही समाजोपयोगी आणि प्रशासन चालवण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकेल, यांना प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी ही वरची सभागृह बनवलेली आहे. विधान परिषद असो, विधानसभा असो, राज्यसभा असो, तिथे जर तुम्ही जनतेने नाकारलेली माणसं आणून बसवणार असाल तर मग प्रश्न पडतो की न्याय कशाला म्हणायचं. सोनिया गांधी संसदीय राजकारणात असा कुठला पराक्रम करतात की त्यांना आता काय, मला वाटते राजस्थान तर्फे त्या राज्यसभेत येऊन बसलेले आहेत आणि राज्यसभेत सुद्धा त्या तोंड उघडतच नाहीत. मित्रांनो, ह्याचा कधीतरी चर्चा आणि व्हायला पाहिजे. याच्यावर अन्याय, त्याच्यावर अन्याय, त्याला घेणार का, धू धू धुतलं, हा जो काय अचकट विचकट खुलचटपणा माध्यमातून चालतो त्याकडे तुम्ही पाठ फिरवली नाहीत तर लोकशाहीतलं प्रबोधन थांबणार आहे, थांबणार आहे. मला तर वाटत होतं की दोन मुंडे भावंड शपथ घेताना बघून कदाचित जयंत पाटलांना आपल्या पित्याने, त्या शाळकरी त्यांच्या वयामध्ये पित्याने राजभवनावर मुंबईच्या घेतलेली शपथ आठवली असेल की कसे मतदाराने नाकारलेले दोन दोन लोक एकाच मतदारसंघातले मंत्री होतात. मित्रांनो, याला लोकशाही म्हणतात. निदान आपल्याकडची लोकशाही अशी होऊन गेलेली आहे की काहीही करायचं आणि त्याला लोकशाही, फुले शाहू आंबेडकर किंवा असल्या कुठल्या तरी गोष्टीची फोडणी द्यायची. गरिबांना न्याय, सामान्यांना न्याय, ओबीसींना न्याय, मराठ्यांना न्याय, कुठच्याही गोष्टीला न्याय नावाचं चिकटवायचं आणि टाकायचं फोडणीत. आणि मग इतरांनी काय करायचं हा पण प्रश्न असतो. ज्या वेळेला असे आदर्श आपण निर्माण करतो, मला खास फडणवीसांना सांगायचं की ज्या वेळेला असे आदर्श निर्माण केले जातात तेव्हा पक्षामध्ये असो किंवा राजकारणात असो, सार्वजनिक जीवनात असो, नव नेतृत्व उभं राहील का? एक चहा विकणारा पोरगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, यातून ज्या आकांक्षा आणि महत्वाकांक्षा तळागाळातल्या वर्गामध्ये निर्माण झाल्या त्यातून जो राजकीय बदल होतोय, ती शक्ती जर अशी घराणेशाहीला आणि प्रस्थापितांना दिली जाणार असेल तर मग परत भारताचं पुनरुत्थान कुठेतरी वेगवान होण्याऐवजी संथ गतीने वाटचाल करू लागेल.
ठामपणे सांगता आलं पाहिजे, ठामपणे, की लोकांमधून निवडून येऊन दाखवा, मग न्यायाच्या गोष्टी करा. तडजोडी असतात मित्रांनो, तडजोडी असतात. भाजपमध्ये सुद्धा विधानसभेत निवडून आलेले 132 आमदार आहेत. तुम्ही विधान परिषदेतल्या कोणाची तरी तिथे वर्णी लावता, तेव्हा जनतेमधून निवडून आलेल्या एक माणसावर तुम्ही अन्याय करत असता. कारण जो प्रत्यक्ष जनतेला फेस करतो, मतदारासमोर जाऊन ठाम उभा राहतो आणि अंगावरून प्रतिकूल पूर वाहून गेला तरीही जिंकून येतो, त्याच्यावर विधान परिषदेतला एक अनावश्यक माणूस मंत्री होणं हा अन्याय असतो, आणि तो म्हणून एकूण समाजावर अन्याय असतो. ज्याची परंपरा राजाराम बापू पाटील, एन डी पाटलांनी आणि शरद पवारांनी सुरू केली. फडणवीस साहेब, तुम्ही पवारांची परंपरा पुढे राखलीत असंच म्हणावं लागेल. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.